Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few. वेलकम एव्हरीवन. ज्याप्रमाणे तुम्हाला इथं सर्किट ओपन केलेलं दिसत आहे त्याच पद्धतीनं आपण युनिट 8 म्हणजेच ICTच्या युनिटचं पूर्ण सर्किट खोललेलं आहे. त्यामध्ये आपण PYQ पाहिले, त्यानंतर 3 थेरी लेक्चर सुद्धा पाहिले. सर्वात शेवटी आपण पेपरमध्ये येणाऱ्या इम्पॉर्टंट पॉइंटचं ॲनालिसिस सुद्धा केलेलं आहे. त्याहून पुढे जाऊन इंटरनेटच्या संदर्भातील ज्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर अप करणार आहोत. ICTच्या संदर्भात PYQ करणं का इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं उत्तर या स्लाइड मध्ये मी देणार आहे. 2016ला काय झालं की क्लाउड कम्प्युटिंग आणि वेब 2.0 यावर काही प्रश्न आले आणि सिमिलर काइंड ऑफ 2025ला सुद्धा क्लाउड कम्प्युटिंग आणि वेब 2.0 वर प्रश्न आलेले होते. म्हणजे प्रश्न विचारण्याचा पॉइंट तोच होता. मग हा एक अनुभव सोबत असतानाच बघा 2024 मध्ये युनिकोड वर प्रश्न आला होता आणि सिमिलर काइंड ऑफ प्रश्न 2025 ला सुद्धा युनिकोड वर आलेला आहे. अरे टेन्शन नाही लेने का आपण आहे ना. हे काही प्रश्न 2025 ला आलेले होते. या 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न तर PYQ मधले होते. म्हणजे PYQ करणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आपली पहिली कॉन्सेप्ट आहे युनिकोड. युनिकोडला युनिव्हर्सल कॅरेक्टर एन्कोडिंग सिस्टम असं पण आपण म्हणू शकतो. युनि म्हणजे युनिव्हर्सल आणि कोड म्हणजे कोडिंग, युनिव्हर्सल कोडिंग असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण पाहूयात. पहिला पॉइंट आहे की जगातल्या विविध भाषांमधील अक्षरे दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. हा प्रश्न ऑलरेडी एक्झाम मध्ये विचारला होता की एन्कोडिंग टू यूज डिफरंट लँग्वेजेस अँड सिम्बॉल्स असा युनिकोडचा वापर आहे. अनेक प्रादेशिक भाषा हाताळता येतात असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजेच रिजनल लँग्वेजला सुद्धा आपण यूज करू शकतो. जसं की हा कम्प्युटर आहे, यामध्ये ABCD हे लिमिटेड अक्षर आहेत. याचाच वापर करून मी तमिळ, मराठी अशा वेगवेगळ्या लँग्वेज पण टाईप करू शकतो आणि तेच युनिकोड आहे. इथं प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट कोड दिला जातो. इच कॅरेक्टर गेट्स युनिक कोड. मग उदाहरणासहित पाहायला गेलं तर A जर मी टाईप केलं तर याची युनिकोड व्हॅल्यू ही आहे आणि यामुळे एक पर्टिक्युलर त्या लँग्वेजचं एक अक्षर टाईप होतं असं इथं प्रयोजन केलेलं आहे. परंतु युनिकोडची खरंच गरज का बरं पडली ते आपण इथं समजून घेऊयात. पूर्वी ASCII सारख्या एन्कोडिंग सिस्टम्स मध्ये मर्यादित कॅरेक्टर्स होते आणि वेगवेगळ्या भाषांच्या वापरासाठी वेगवेगळे एन्कोडिंग इथं वापरावे लागत होते आणि तोच प्रॉब्लेम युनिकोड सॉल्व्ह करतो. तो काय करतो, एकच कोड आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेज आपण यूज करू शकतो. पूर्वी ASCII होतं. ASCII लॉंग फॉर्म मी इथं दिलेला आहे, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. आणि या ASCII ला रिप्लेस कोणी केलं, युनिकोडनी केलं. मग या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे तो मी इथं या टेबलमध्ये शो केलेला आहे. ASCII मध्ये काय होतं की लिमिटेड अक्षरं होते आणि युनिकोड मध्ये मात्र लाखो अक्षरे यूज करता येत होती. ASCII मुख्यतः इंग्रजीसाठी होतं आणि युनिकोड मात्र सगळ्या भाषांसाठी, ऑल लँग्वेजेस इथं कव्हर केल्या जात होत्या. आणि सर्वात शेवटी ASCII मध्ये कमी क्षमता होती आणि युनिकोड मध्ये मात्र जास्त क्षमता आहे. क्षमता कशाची, की जास्त लँग्वेजेस स्टोअर करून ठेवण्याची क्षमता. इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी खाली मी फरक सांगितलेला आहे की ASCII मध्ये लिमिटेड कॅरेक्टर्स होते आणि हे मेनली इंग्लिश साठी वापरलं जायचं. परंतु युनिकोड मध्ये मात्र मिलियन्स ऑफ कॅरेक्टर्स स्टोअर होती आणि हे वर्ल्ड वाईड लँग्वेजेस साठी किंबहुना रिजनल लँग्वेजेस साठी सुद्धा यूज केलं जाऊ शकत होतं. बघा, हे सगळे व्हिडिओज बनवण्यामागं माझा व्ह्यूज किंवा लाईक्स हा उद्देश अजिबात नाहीये. केवळ तुमची एक्झाम निघाली पाहिजे, माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काहीतरी हेल्प झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि मी असंही म्हणतो की एखाद्या वर्षी जर तुम्ही माझे व्हिडिओज पाहिले आणि तुमची एक्झाम नाही निघाली तर त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही माझे व्हिडिओज पाहू नका. दुसऱ्या वेळेस एक्झामला सामोरं तुम्ही गेलं पाहिजे. मग मला फक्त एवढंच सजेस्ट करायचं की जे लोक या वर्षी माझा व्हिडिओ पाहतायत ते पुढच्या वर्षी पाहणार नाहीत, कारण याच वर्षी ते क्वालिफाय होणार आहेत. नेमकं गंमत अशी झाली की एका वर्षी प्रश्न आला होता आणि त्याच्या ऑप्शन मध्ये युनिकोड आणि हनीकोड हे दोन्ही होते. ज्यांनी युनिकोड वाचलं होतं त्यांना तो प्रश्न सॉल्व्ह करता आला. मग हनीकोड हा ऑप्शन उगाचच दिलाय असं लोकांना वाटलं, पण ते तितकंसं खरं नव्हतं. हनीकोड ही कॉन्सेप्ट एक्झिस्ट करते. काय आहे आपण पाहूयात. Amazon वेब सर्व्हिसेस द्वारे हे विकसित केलं गेलं होतं. इथं कोडिंगची आवश्यकता नव्हती, म्हणजेच नो कोड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म होता हा. वेब आणि मोबाईल ऍप्लिकेशन पूर्णपणे कोडिंग शिवाय इथं तयार करता येऊ लागली.
एखादं ऍप्लिकेशन तयार करायचं म्हटलं की आपले दोस्त जे कोडिंग करायला बसतात ते ऍप्लिकेशन विदाऊट कोडिंग डेव्हलप करण्याची सुविधा हनी कोडनं आपल्याला दिली. यामध्ये व्हर्च्युअल टूल्सचा वापर होतो आणि हे क्लाउडवर आधारित प्लॅटफॉर्म आहे. क्लाउडवर आधारित म्हणजे इथे इंटरनेट सेवा आपल्याला लागते आणि हे डेटा टेबल स्वरूपात व्यवस्थापन करता येते. म्हणजे याचा सगळा फॉर्मॅट हा डेटा शीट मध्ये आपल्याला हँडल करता येतो. मग याच्या ऍप्लिकेशन्स कडे आपण वळूयात. काय आहेत ऍप्लिकेशन्स? तर टास्क मॅनेजमेंट, प्रोजेक्ट ट्रॅकिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून कोणालाही हे ऍक्सेस करता येतं आणि टीम कोलॅबरेशन, अनेक युजर्स एकत्र येऊन काम करतात. ज्यांची पीएचडी सुरू आहे त्यांना माहित असेल की ओव्हरलिफ्ट नावाचं एक सॉफ्टवेअर येतं. त्यामध्ये तुम्ही आणि तुमचा गाईड हे जरी दूर असलं तरी एकाच डॉक्युमेंटवर ऍट ए टाइम तुम्ही काम करू शकता. पण नेहमी आपण रिसर्चमध्ये काय यूज करतो तर MS वर्ड. MS वर्ड मध्ये ती सुविधा नाही. तुम्ही डॉक्युमेंट पूर्ण तयार करायचा, मग पाठवायचा, मग त्यानं त्याच्यामध्ये एडिट करणार, तो रिटर्न पाठवणार, मग ते एडिट आल्यानंतर परत तुम्हाला काहीतरी सुचलं तर त्याच्यामध्ये ऍड करणार, असं ती फाईल इकडे तिकडे फिरत राहते. पण ओव्हरलिफ्ट मध्ये मात्र फाईल इंटरनेटवर सेव्ह असते आणि दोघं तिघं ऍट ए टाइम त्याच्यामध्ये एडिटचं काम करू शकतात. आता आपण क्लाउड कम्प्युटिंग कडे आलेलो आहोत. ज्यांनी मला लेटेस्ट मध्ये सबस्क्राईब केलेलं आहे त्यांसाठी मी परत एकदा सांगतो की हे येलो केलेले जे हायलाइटेड वर्ड्स आहेत ते ऑलरेडी एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. मग माझ्या एखाद्या स्लाइड मध्ये येलो असलेला फार पार्ट दिसला तर तुम्ही लक्षात घ्यायचं की ती स्लाइड खूपच महत्वाची आहे. जसं की क्लाउड कम्प्युटिंगच्या संदर्भात आपण पाहूयात की इंटरनेटच्या माध्यमातून संगणकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला क्लाउड कम्प्युटिंग असं म्हणतात. इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी क्लाउड कम्प्युटिंग मीन्स प्रोव्हाइडिंग कम्प्युटिंग सर्व्हिसेस थ्रू द इंटरनेट. ज्या काही कम्प्युटरच्या रिलेटेड सर्व्हिसेस असतात, मग ते डेटाच्या बाबतीत असो, सॉफ्टवेअरच्या बाबतीत असो किंवा सिक्युरिटीच्या बाबतीत असो, त्या सर्व्हिसेस ह्या आपण ऑनलाईन पद्धतीने देणे म्हणजेच क्लाउड कम्प्युटिंग असं आहे. दुसरा पॉइंट पहा, यामध्ये डेटा, सॉफ्टवेअर, स्टोरेज आणि सर्व्हर्स इत्यादी गोष्टी ह्या संगणकावर न ठेवता क्लाउड सर्व्हरवर ठेवतात. आपल्या आजूबाजूला असे खूप सारे मित्र आहेत जे की त्यांचे फोटोज हे गुगल ड्राईव्हवर सेव्ह ठेवतात. पण ते सेव्ह केल्यानंतर त्याचा फायदा काय तर इंटरनेटच्या माध्यमातून कुठूनही ऍक्सेस करता येतात. तसंच यामध्ये काही रिस्क फॅक्टर सुद्धा इन्व्हॉल्व आहे, जसं की सिक्युरिटी आणि प्रायव्हसीची इथं समस्या येते. तुमच्या एखाद्या डेटाची लिंक किंवा तुमचा पासवर्ड आणि युजर नेम माहित असेल तर तो कुठूनही दुसऱ्याला सुद्धा ऍक्सेस करता येतो. हा याचा मेन कन्सर्न आहे. मग अर्थातच क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय हे तुमच्या क्लिअरली लक्षात आलेलं असेल. याचे आता फायदे आपण डिटेलमध्ये पाहू. फायद्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे की डेटा बॅकअप घेऊ शकतो आपण, म्हणजे डेटा डिलीट जरी केला तर त्याचा बॅकअप आपल्याकडे असतो. हे कुठूनही ऍक्सेस करता येतं, अगोदरच मी सांगितलेलं आहे. यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी मात्र जास्त असते. काही सर्व्हिसेस ह्या आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या पेक्षा जास्त डेटा सेव्ह करण्याची मुभा देतात आणि इतर मेंटेनन्स मात्र फार कमी असतो. जनरली तर ह्या सर्व्हिसेस फ्री असतात, पण काही कंपनीच्या बाबतीत असेल किंवा काही प्रो व्हर्जन्स असतील तर त्यामध्ये आपल्याला थोडेफार चार्जेस लागू शकतात. क्लाउड कम्प्युटिंगच्या एक्झाम्पलवर आपण नजर टाकूयात. यामध्ये सर्वांच्याच परिचयाचं गुगल ड्राईव्ह आहे. क्लाउड स्टिक आहे. क्लाउड स्टिक मला पण माहित नव्हतं, एक्झाम मध्ये आल्यासच मला माहित पडलं. क्लाउड स्टिक हे आपल्या स्टोरेजच्या रिलेटेड कॉन्सेप्ट आहे. आणि ड्रॉप बॉक्स आहे. ड्रॉप बॉक्स मध्ये आपल्याला भरपूर पायरेटेड अशा मूवीज सेव्ह झालेल्या मिळतात. आणि आता लास्टला क्लाउडच्या काही टाइप्सला ओव्हरलुक करूयात. कोणते टाइप्स आहेत की पब्लिक क्लाउड, जे की सर्वांसाठी उपलब्ध आहे, म्हणजे एखादी फाईल तिथं अपलोड असते आणि ती सगळ्यांसाठी ऍक्सेसेबल असते. प्रायव्हेट क्लाउड, जिथे की फक्त एका संस्थेसाठी किंवा कंपनीसाठी, संघटनेसाठी याचा वापर होतो, त्या फाईलचा ऍक्सेस हा दुसऱ्यांना अलाउड नसतो. आणि तिसरा टाइप आहे हायब्रिड क्लाउड. यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट क्लाउड या दोघांचाही समावेश होतो. काही फाईल ह्या पब्लिकली असतात, काही फाईल ह्या रिस्ट्रिक्टेड असतात. आय होप की तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंग व्यवस्थितपणे कळालेलं असेल. यावर आणखीन काय माहिती गोळा करता आली तर ती पण करा. पण मला असं वाटतं की एवढी माहिती तुम्हाला एक्झाम मध्ये आलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी इनफ आहे. अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त बरोबरच ऑप्शन आपण पाहायचं नाही, तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये पण काय काय इन्क्लूड केले ते आपण पाहायचं. आता इंट्रानेट ही त्याच संदर्भातली एक कॉन्सेप्ट आहे जी की मला असं वाटतं की अपकमिंग 3, 4, 5 वर्षात तुम्हाला सेटमध्ये नक्की येऊ शकते. इंटरनेट बद्दल थोडीशी माहिती घेऊयात. पहिला पॉइंट आहे एखाद्या संस्था किंवा कंपनीच्या आतमध्ये वापरले जाणारे प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच इंट्रानेट आहे. द प्रायव्हेट नेटवर्क इनसाइड द ऑर्गनायझेशन.
फक्त अधिकृत वापरकर्तेच याचा वापर करू शकतात. दिस इज युज्ड बाय द ऑथराइज्ड युजर्स ओनली. क्लाउड कम्प्युटिंगच्या संदर्भात जे पाहिलं त्याच्याशीच पॅरलल ही कॉन्सेप्ट आहे. इंटरनेटमध्ये एका कंपनीच्या प्रायव्हेट नेटवर्क ते स्वतः वापरत असतात, तिथं बाहेरच्याला ऍक्सेस पण नसतो. आपले TCS मध्ये किंवा इन्फोसिस मध्ये जे मित्र काम करतात त्यांना युजर ID आणि त्यांचा पासवर्ड असतो, त्या पासवर्ड थ्रू ते लॉग इन करून त्यांचं काम करत असतात. तर यामध्ये एक्झाम्पल्स कोणते आहेत ते आपण पाहूयात, की कॉलेजचे इंटरनल पोर्टल आणि कंपनीचे एम्प्लॉय सिस्टम, ज्याबद्दल की आपण नुकतंच 1 मिनिटापूर्वी बोललेलो आहोत. पण आता पहा की रोजच्या वापरातली इंटरनेट ही गोष्ट आणि आता असलेली कॉन्सेप्ट इंट्रानेट ही कॉन्सेप्ट, या दोन्ही कॉन्सेप्टला व्यवस्थित प्रकारे इथं कम्पेअर करू. इंटरनेटमध्ये काय असतं की हे सार्वजनिक नेटवर्क आहे, इंट्रानेट हे खाजगी आहे. इंटरनेटचा जगभर वापर होतो आणि इंट्रानेट मात्र संस्थेपुरते म्हणजेच कंपनीपुरते मर्यादित असते. इंटरनेटमध्ये सर्वांनाच प्रवेश असतो, परंतु इंट्रानेटमध्ये अधिकृत वापरकर्त्यांनाच म्हणजेच त्यांच्या एम्प्लॉयलाच तेवढा प्रवेश असतो. इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर इंटरनेट इज पब्लिक, इट इज वर्ल्ड वाईड अँड एनीवन कॅन ॲक्सेस इट, बट इंट्रानेट इज प्रायव्हेट, ऑर्गनायझेशन बेस्ड अँड हॅज अ रिस्ट्रिक्टेड ॲक्सेस. होपफुली ह्या व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशनमुळं तुमची ही कॉन्सेप्ट व्यवस्थित प्रकारे क्लिअर झालेली असेल. मी ॲक्च्युली दुसऱ्या राज्यातल्या काही सेट एक्झामचे पेपर चाळत होतो आणि ते करत असताना माझ्या असं लक्षात आलं की ईमेलच्या बाबतीत सुद्धा काही प्रश्न विचारले गेले होते. मग ते प्रश्न आपण ह्या स्लाइडमध्ये कव्हर करूयात. काय आहे इथलं टायटल तर पहा, ईमेलचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये पहिलं आहे हेडर. हेडरमध्ये आपण कोणाला मेल पाठवतो, त्या मेलचा सब्जेक्ट काय, हे सगळं तिथं इन्क्लूड असतं. त्यानंतर येते बॉडी. बॉडीमध्ये ओरिजिनल कंटेंट की रिस्पेक्टेड सर वगैरे, मग जो काय आपल्याला मुद्दा मांडायचा आहे की मी तिथं अप्लाय करतोय वगैरे वगैरे अशा गोष्टी. आणि लास्टला अटॅचमेंट. अटॅचमेंटमध्ये तुम्ही काही PDF, वर्ड फाईल किंवा फोटो हा तिथं ईमेलला जोडू शकता. एक्झामच्या दृष्टिकोनातून यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे हेडर. हेडरमध्ये 2 गोष्टी असतात, एक म्हणजे कोणाला पाठवणार आपण मेल आणि मेलचा सब्जेक्ट काय. पण या कोणाला पाठवणार या गोष्टीमध्ये काही टेक्निकल टर्म्स आहेत त्या आपण पाहूयात. की इथं काय असतं की सर्वात पहिल्यांदा जो आपण पाठवायचा ईमेल आहे त्याच्या अगोदर टू, CC किंवा BCC असे 3 ऑप्शन आपल्याला इथं मिळतात. मग काय त्या ऑप्शनचा अर्थ आहे, तर जर मी ईमेलच्या अगोदर टू लावलं तर मुख्य प्राप्तकर्ता म्हणजे जो रिसिव्हर आहे किंवा ज्याने ईमेलवर ऍक्शन घ्यायची आहे त्याला तो मेल जातो 1 to 1. याचं एक्झाम्पल पण मी इथं दिलेलं आहे की शिक्षकानं विद्यार्थ्याला असाइनमेंट पाठवणे म्हणजे टीचर सेंडिंग असाइनमेंट टू स्टुडंट, हे 1 to 1 आहे. त्याच्यामुळे 2 केलं की ते डायरेक्ट मेल जातो. दुसरा ऑप्शन आपल्याला मिळतो CC नावाचा. CC म्हणजेच कार्बन कॉपी. एका मेलची प्रत ही दुसऱ्या व्यक्तीला जर मला पाठवायची असेल, ऑलरेडी आलेला मेल जर मला फॉरवर्ड करायचा असेल तर मी CC चा वापर करेल. पण ह्या CC मध्ये कोणती गोष्ट होती की CC मधील सर्व व्यक्ती एकमेकाचे मेल ऍड्रेस पाहू शकतात. म्हणजे ज्यांनी मला मेल पाठवला तो सुद्धा ज्याला मी मेल पाठवला त्याला दिसतं, म्हणजे माझंही नाव दिसतं आणि ज्यानं मला ओरिजिनल मेल केलंय त्याचंही नाव दिसतं. या CCच्याच एक्झाम्पल मध्ये बघा की प्राचार्याने समजा शिक्षकाला नोटीस पाठवली आणि शिक्षकाने विद्यार्थ्याला पाठवली, तर काय होतं की लास्टला विद्यार्थ्याला ती रिसीव्ह झाली. विद्यार्थ्याला मात्र शिक्षकाचा आणि प्राचार्याचा या दोघांचे ईमेल ID तिथे दिसतात आणि त्याला कळून जातं की हे तिकडून फॉरवर्ड झालेलं आहे. म्हणजेच इथं प्रिन्सिपल सेंड्स नोटीस टू टीचर्स अँड टीचर टू स्टुडंट्स असं ह्या पद्धतीनं प्रवास चालतो. परंतु सगळ्यात शेवटी येतं BCC. BCC म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. यामध्ये काय गोष्ट होती की इतर रिसिव्हरला BCC मधील व्यक्ती दिसत नाही, म्हणजे इथं लपवलेला ईमेल ऍड्रेस असतो. समजा प्राचार्यानं एखादा मेल हा शिक्षकाला केला आणि शिक्षकानं तोच मेल हा फॉरवर्ड केला विद्यार्थ्याला, पण ते करण्या अगोदर शिक्षकानं BCC असं लावलं तर काय होतं, ह्या ज्या विद्यार्थ्याला ना प्रिन्सिपलनं हा मेल पाठवलाय असं दिसत नाही, म्हणजे प्रिन्सिपलचा मेल ID तिथं विजिबल नसतो, तो हाईड केलेला असतो. म्हणजे तो हाईड केलेला असतो. इंग्लिशमध्ये समजून घ्या की प्रिन्सिपल सेंड नोटीस टू टीचर्स अँड टीचर टू स्टुडंट, बट बिफोर सेंडिंग इट टू द स्टुडंट टीचर यूज्ड BCC फंक्शन सो दॅट प्रिन्सिपल्स ईमेल ID इज नॉट विजिबल. बघा, ह्या इतक्या साध्या सोप्या कॉन्सेप्ट आहेत, पण आपण हे सगळं ओव्हरलुक केलं नसल्यामुळे तिथं जाऊन आपल्याला कन्फ्युजन होतं. पण नक्कीच मला असा विश्वास आहे की काही प्रश्न तर पुढच्याच वर्षी एक्झाम मध्ये येतील आणि बाकीचे काही प्रश्न हे 2-4 वर्षात अपकमिंग सेटमध्ये नक्कीच अपेअर होणार आहेत.
कारण ICT मधले हे सगळ्यात मेन असे पॉइंट्स आहेत जे आज आपण घेतलेले आहेत. तर अवश्य तुमचा अभ्यास असाच सुरू ठेवा. आता सेट एक्झामच्या बाबतीत काय झालेलं आहे की युट्यूबवर खूप जण कंटेंट बनवतात, पण तो बनवताना डिरेक्टली काही गोष्टी AI कडून लिहून घेतल्या जातात किंवा काही जण तर डायरेक्टली पुस्तकातल्या गोष्टी तिथं PPT मध्ये टाकून एक्सप्लेन करतात. तर मी असं बिलकुल करत नाही. या सगळ्या व्हिडिओ मधल्या गोष्टी खूप वेळ घालून केलेल्या असतात, या स्वतः मी राईट केलेलं असतं आणि विशेष म्हणजे कोणत्याही एका पुस्तकातून किंवा कोणत्याही एका ठिकाणावरून ह्या गोष्टी घेतलेल्या नाहीयेत. तर आणि विशेष म्हणजे तुमच्या रिस्पॉन्समुळे मला मजा येते. येत्या काही दिवसात अभ्यास करायला अजून मजा येणार आहे. असंच हसत खेळत शिकत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड लक.